जय गणेश. मी मुंबईचा कुणाल. मी आज आलो आहे तेजूकया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट लालबाग म्हणजे राजा तेजूकया मंडळामध्ये आलो आहे. आज खूप चांगला मंगलमय दिवस आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी राजा तेजूकयाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न होतो. आता माझ्याबरोबर पदाधिकारी आहेत. तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव गजानन शिवाजी शिंदे. मी मंडळाचा विश्वस्त आहे. आणि तुमचं? मी नामदेवराव घोले, विश्वस्त. विश्वस्त. दादा मला हे सांगा, आता हे जे आपलं मंगलमय शुभ दिवस आहे आषाढी एकादशी, हे दरवर्षीप्रमाणे या दिवशी पाद्यपूजन सोहळा संपन्न केला जातो. ह्याच्या मागचं काय? ह्याच्या मागचं असं आहे की पाठपूजन हा कुठला तरी एक आपण धार्मिक कार्यक्रम घेतला पाठपूजन. तर आषाढी एकादशी आम्ही असं केलं की जेणेकरून पंढरपूरची तिथे मोठी महाराष्ट्रातून आज 15-20 दिवस जत्रा लागते आणि अशा वेळेला जर शुभ मोठं असा हा उद्देश एवढा आहे आणि त्या उद्देशाने या ठिकाणी लोक येतात आणि त्यावेळी दुसरी गोष्ट म्हणजे उपवास त्या ठिकाणी निसर्गप्रमाणे केला जातो आणि सर्वांना पुन्हा माणूस आहे मग त्या ठिकाणी येतं. आणि आषाढी एकादशी असा एक आपला उत्सव आहे की पंढरपूरमध्ये तुम्ही पाहिलं असाल की अनेक वारकरी त्या ठिकाणून कुठून ना कुठून येत असतात आणि हा उद्देश साधून आमच्या जे जुन्या मंडळाच्या लोकांनी हा दिवस साधून आणि ते चांगलं केलं असं मला वाटते. ओके दादा, तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? जसं भाईंनी सांगितलं तसं, कारण हा आपला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दिवस आहे. कारण आज माऊलींची पालखी असो, तुकाराम महाराजांची पालखी असो, ज्या वर्षातून एकदा विठ्ठलाच्या भेटीला आज पंढरपुरात जात असतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला हा सोन्याचा दिवस म्हणायला काही हरकत नाही. आणि जसं भाई आहेत आमच्या पूर्वजांनी त्या पहिल्या दिवसापासून हा आषाढीचा दिवस निवडला होता की ह्या दिवशी आपण पाद्यपूजन सोहळा चालू करायचा. आणि आज गेली 60 वर्ष ही परंपरा मंडळाने अखंड चालू ठेवलेली आहे. ओके. तुमच्या मंडळाची स्थापना 1967 साली झाली. बरोबर. आत्ताचा हा तुमचा 60वा वर्ष म्हणजे हरिक महोत्सव वर्ष. त्याच्या तुमची तयारी कशी सुरू आहे? आमची तयारी बघायला गेलं तर मला वाटतं की आम्ही नवीन वर्षामध्ये जानेवारीपासून आम्ही या महोत्सवाची तयारी केली. म्हणजे उपक्रम घेतलेले आहेत बरेचसे आतापर्यंत. छत्र्या वाटप म्हणा, कॅलेंडर म्हणा किंवा आरोग्य शिबिर म्हणा, असे अनेक कार्यक्रम घेतलेले आणि महिन्याला 2 कार्यक्रम व्हावे आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा. कारण शेवटी गणेश भक्ताच्या वर्षातून एक वेळ येतात, दान करतात आणि त्या दानातून दुसऱ्याची गरज भागायला पाहिजे आणि त्या गरजेतून आपल्या हातून काय सत्कर्म काम होते हे आपण बघायला पाहिजे. तरच एक जिव्हाळ्याचा आणि एक आपण एखाद्याला मदत केल्याचा एक समाधान मंडळाला बी होते आणि त्या उत्सवाला धरून हे कार्यक्रम केल्याचं तर एक समाधान होते. आता मी जरा थोडं पूर्वीमध्ये जातो. दादा तुम्ही सांगा, जेव्हा तुमची पूर्वी चाळ होती तेव्हा मोठ्या धूमधडाक्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, चलचित्र असायचे, त्याबद्दल तुम्ही थोडं काय सांगणार का? कसं होतं, लोकमान्य टिळकांनी हा जो उत्सव चालू केला की त्या काळात लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. काही सामाजिक संदेश होते की त्यावेळी ब्रिटिश काळात लोकांकडे देता येत नव्हते. मग त्यावेळी पथनाट्य या दृष्टिकोनातून ते सगळे संदेश त्यावेळी दिले जात होते. आता त्याचं रूपांतर आपण त्या चलचित्रांमध्ये केलंय की समाजात आपल्याला संदेश द्यायचा असेल तर मंडळाने ट्रस्टने काय केलं, एक छोटीशी अर्धा मिनिटं 1 मिनिटाची चित्रफीत तयार केली. त्याचे चित्र इथे हे केले आणि त्यातून समाजाला तो संदेश देण्यात आला. कारण एवढी लोक आज लालबाग तुम्हाला माहितीच आहे ही गणेश भक्तांची पंढरी आहे. बरोबर. लाखोने भक्त इथे येत असतात. त्यामुळे त्या लोकांना संदेश कसा द्यावा हे एक सुंदर माध्यम ट्रस्टने शोधलं होतं आणि त्यावेळी अतिशय मजा यायची. पण आज वाढती गर्दी बघता की मंडपामध्ये तेवढं गणेश भक्तांना उभं करणं ट्रस्टला शक्य होत नाही. त्यामुळे मंडळाने यावेळी चलचित्राचं आम्ही थोडंसं थांबवलं. नाही तर आमची खरंच मनापासून इच्छा होती, कारण त्याच्यासारखा सुद्धा उपक्रम नाहीये लोकांपर्यंत पोहोचणार. आता राजू तेजूकया बोलत एक मास्टरपीस आहे, एक चेहऱ्यामध्ये भव्यता असते. त्या चेहऱ्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे राजन धाट घडवतात. त्याचं माहिती आहे की तेजूकया सार्वजनिक मंडळाची 64 साली स्थापना झाली आणि त्यानंतर 3 वर्ष मनोहर खातू होते, मनोहर चव्हाण होते आणि नंतर विठ्ठल झाड या ठिकाणी राहायला आल्यानंतर त्यांनी तो गणपतीचं एक स्वरूप दाखवलं. पण ते त्यांच्या गणपतीचं जो आपण पाहिलं त्याचं मस्तक आहे आणि त्यांचे कान आहे. ह्या ठिकाणी ते बघणार का तो चेहरा आहे ना, त्या चेहऱ्यावरच संपूर्ण अवलंबून आहे. आणि आतापर्यंत कसं आलं की तो एक स्टेट मार्क झालेला आहे राजन धाडला आणि आम्हाला. पण एक आहे की तो स्टेट मार्क अजूनपर्यंत उत्सव मंडळाने
तो जपलाय आणि जपवणार आहोत. कारण शेवटी किती काय झालं तरी आम्ही गणपतीचे अनेक रूप बदलतो, अनेक कथानक बदलतो, पण तरी ते चेहऱ्यावरची प्रेसिंग ही लोकांना ती हवी असल्यासारखी वाटते. आणि लोक त्या आवडीने त्या ठिकाणी आपलं तन मन करून वर्षाचं ते कष्टाचं किंवा दुःखाचं ते गणराज विघ्नाचं त्या बघून ते त्यांना ते त्या ठिकाणी समाधान होते. आणि ही उत्सव मंडळाने आतापर्यंत परंपरा चालू ठेवलेली आहे आणि त्या तेजूबाईच्या गणरायाने आमच्याजून ती अशीच पुढे चालू ठेवी अशी मी त्याच्यावर मी प्रार्थना केली. दादा तू मला एकदा सांग, तुमचा गणराय हा अॅनोटॉमी मध्ये पण होता, उभा गणपती भरपूर याच्यात, त्याबद्दल तू काय म्हणशील? खरं तर आता मंडळात मी आता विश्वस्त पदा आलो, पण ज्यावेळी मी लहान होतो, ज्यावेळी 15-16 वर्षाचा कॉलेजला मी जात असे किंवा शाळेत जात असे, तेव्हा जेव्हा मंडळाच्या मूर्त्या बघायचो किंवा आधांतरी मूर्त्या असायच्या, त्यामुळे आम्हाला कौतुक वाटायचं, अरे गणपती हवेत कसा. लहानपणी आपला अरे गणपती हवेत आहे. ज्यावेळी आम्ही मंडपात स्वयंसेवक म्हणून काम करतो, लोक अरे तेजूगयाचा गणपती हवेत आहे. त्यामुळे ती बॅलन्सिंग जी होती, जसे भाई आहेत, आज भाईंचं जवळजवळ 75 वर्ष म्हणजे स्थापनेपासून भाईंनी आज मंडळ बघितलेलं आहे. मग ती एक म्हणतात ना पिढ्यानपिढ्यांची परंपरा ही आमच्याकडे आली आणि मग आम्ही त्या बॅलन्सिंग मूर्त्या नंतर सुद्धा घडवत गेलो. पण आता थोडा पुनर्विकासाचं काम चालू आहे. लवकरच आम्ही या पुढील 1-2 वर्षात आमच्या तेजूगयाच्या घरात आलो, पुन्हा आम्ही ती मूर्ती बनवू अशी कारण बऱ्याचशा जे गणेश भक्त येतात त्यांना सुद्धा त्या मूर्त्या पाहायच्या आहेत. कारण अशा मूर्त्या मुंबईत कधीच झाल्या नव्हत्या ज्या तेजूगय गणेशोत्सव ट्रस्टने केल्या होत्या. आता जेव्हा पुनर्वसनाचा हे युग आला की तुम्हाला पुनर्वसन करायचं आहे, मग त्यावेळेला एक क्वेश्चन मोठा आला असेल की आता आपण गणपती कसा घडवायचा मोठ्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेला काय विचार केला तुमच्या मंडळाने? नाही, मंडळाने विचार केला म्हणजे काय की आवडीची आमची जागा कमी आहे, तरी सुद्धा आम्ही गणपतीचे आता मी तुम्हाला म्हणजे आता साईड फोडून पण गणपती आवड हवी आहे. कसं की अधिक महोत्सव आहे, 60 वर्ष आहे आणि त्या जिद्दीतून आणि त्या कल्पनेतून मंडळाने एक विचार केला, मंडळाने एक अभ्यास केला, कार्यकर्त्याने एक डिसिजन घेतलेलं आहे की भव्य दिव्य गणपती करायचं. आणि तुम्हाला तर माहीत असेल की आमची मूर्ती ही नेहमी खांद्यावर आम्ही विसर्जन करतो आणि चोपटे केलं तर एक त्याचा एक टन असतो म्हणजे पिळवतो गणपती जागेवर. आणि ती गणपती विसर्जन करण्याची परंपरा आम्ही अजून ठेवलेली आहे आणि यावर्षीच त्याच पद्धतीने आमचा त्या ठिकाणी आमचा अभ्यास चालू आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्या विषयावर चर्चा चालवलेली आहे. पण यावर्षी भव्य दिव्य आणि मोठी त्याच पद्धतीने 60 वर्षामध्ये 60 वर्षाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे कागदाच्या लदाची आणि सुबक मूर्ती त्या ठिकाणी होणार, जेणेकरून पर्यावरणाला कुठे धक्का लागू नये अशा तऱ्हेने उत्सव मंडळाने आता पण मला वाटते आपल्या माहितीप्रमाणे की ह्या लालबागमध्ये मुंबईमध्ये म्हणजे आम्ही जी कागदाची मूर्ती बनवतो त्याच्यामुळे बाकीच्या गणपतीचं बनवावी असं आम्ही आवाहन केलं होतं, पण ते सर्वांना शक्य नसते कारण त्याच्या मागचे बरेच त्रास आहेत. असो पण आपण गणपती आमच्याकडून करून घेतो आहे आणि आमचे कार्यकर्ते एका जिद्दीने आणि राजेंद्र यांच्यात त्यांचा खारीचा वाटा आहे आणि त्यांची मदत असल्या कारणामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो. आता मला एक क्वेश्चन विचारायचं, जसं की पुनर्वसन झालंय, भरपूर मंडळाचे कार्यकर्ते इथे तिथे गेले, जेव्हा गणेशोत्सव येतो त्यावेळेला एकत्रपणे तुम्ही गणेशोत्सव साजरा करता, त्याबद्दल काय म्हणशील? ज्यावेळी पुनर्वसन झालं, कारण काही असे कार्यकर्ते जे मंडळाशी घट्ट आहे, म्हणण्याचं जगणं मरणं मंडळच आहे, असे कार्यकर्त्यांनी लालबाग सोडलाच नाही. म्हणजे भाड्याने कितीने रूम मिळते आणि आम्हाला भाडं किती मिळते पाहिलं नाही. ही लोक इथेच झाली का मंडळाचं काम आहे, गणपतीची कामं व्हायला हवी. आणि जी बाहेर जातात ती 10 दिवस इथेच असतात मुलं, मग त्यांच्यासाठी मंडळ झोपण्याची व्यवस्था करते, सकाळचा ब्रेकफास्ट असतो, दुपारचं जेवण असतं, संध्याकाळचं जेवण असतं, इथे सगळी व्यवस्था ज्यांना दररोज लांबून येणं जाणं शक्य नसतं अशा कार्यकर्त्यांसाठी सुद्धा मंडळ व्यवस्था करून ठेवलेली असते. कारण फक्त तेजूगयातलीच नाही, बाहेरची पण अशी काही जे गणेश भक्त आहेत जे कित्येक वर्ष गणपतीला येतात आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा आम्हाला गणपतीची सेवा करायची, ते पण 11 दिवस इथेच थांबतात आणि विसर्जन होतं त्याच्यानंतर त्या दिवशी ते घरी जातात. असे बरेचसे गणेश भक्त आहेत आपल्या. असा कुठला एक असा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे जो तुम्ही म्हणजे मंडळामध्ये केला होता, अविस्मरणीय क्षण असतो? अविस्मरणीय क्षण म्हणजे आपलं तेजूगयाच्या राजाचं विसर्जन असतं. कारण तुम्ही बघा जशी आपली वारीची परंपरा आहे, सगळी रिंगणं होत असतात. काल एक शेवटचं रिंगण बंधू भेट होते आणि शेवटचं रिंगण वाखरीचं पार पडतं. तसं तेजूगयाचा राजा जेव्हा विसर्जनाला जातो ना, एक ते रिंगण असतं. बरोबर, सगळे गणपतींचं रिंगण नव्हतं पण तेजूगयाचा रिंगण होतो. तो गणपती विसर्जनाला जात असताना एक क्षणात आपल्याकडे फिरतो, आपल्याला आशीर्वाद देतो आणि पुन्हा तो त्याच्या मागे निघतो. ते रिंगण असं पण माझ्या अंगावर काटा आला, खोटं नाही बोलत,
तेवढा सुवर्ण क्षण असतो ना की बाबा अरे आपण आता जसं असं आम्ही पाण्यात असतो, गणपती खांद्यावर असतो, आमची विसर्जन लगबग असते. पण काही गणेश भक्त असताना आमचे मित्र वगैरे येतात, पण ज्यावेळी विसर्जनाला जातो ते सगळे प्रार्थना करत असतात की बाबा हे वर्ष जसं सुखाने नेलं तसं पुढचं नाही. आणि क्षणात असा गणपती आपल्याकडे बघून असं वाटतं की त्या भक्ताला असं वाटतं रे माझ्यासाठीच बाप्पा फिरला की काय. म्हणजे हे ज्यावेळी आम्ही पाण्यातून बाहेर आलो ना तेव्हा लोक आम्हाला सांगतात ना, अहो मला असं वाटलं की मी गणपतीकडे काहीतरी मागितलं आणि तो फिरला आणि हो बोलला. असा तो सुंदर क्षण असतो की आमच्यासाठी आयुष्यात सगळ्यात मोठा क्षण असून हे गणपतीचं विसर्जन असतं. तर जे खांद्यावर आज जवळजवळ 2,500 टनाचा गणपती होता. 2,500 टन. हो, तोही आम्ही खांद्यावरून नेला होता, पण तो जास्त हेवी असल्यामुळे पुढे आम्हाला तो तराफावर ठेवावा लागला. आता आम्हाला पूर्ण पाण्यात न्यायचा होता. तसंच काहीतरी यावेळी नवीन आहे, त्या तुम्हाला यावेळी विसर्जनात ते बघायला जसं मिळेल. तू आता बोलला खांद्यावरती गणपती, हा विचार कसा तुम्ही आणला की ना आपण खांद्यावरतीच न्यायचा गणपती? ही संपूर्ण कल्पना म्हणजे थोडीशी मंडळाची होती, पण मूर्तिकार होते की नाही त्यांची एक इच्छा होती ना कार्यकर्ते की आपण काय करू शकतो बाबा, गणपती ढकलून देणं, बोटीमध्ये गेल्यानंतर ते करणं. मग आम्ही असं मूर्तिकारांचे ते काय त्यांचे भाऊ आहेत त्यांची चर्चा केली आणि त्या चर्चेतून हा विषय निघाला. तर आम्ही गणपतीची मूर्त्या बघत होतो की बोटीमध्ये गेल्यानंतर ते उलटं ढकलून द्यायचं, हे काय पाहिलं. मग आपण त्याच्या पलीकडे काय करू शकतो, मग त्याच्यामुळे आम्ही अभ्यास केला. म्हणजे मूर्तिकारांचे ते काय आणि त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून एक ठरलं की आपण अशा पद्धतीने करायचं. मग त्याचं पाईप टाकणं म्हणा, त्याचं उचलणं म्हणा, ते उचलणं म्हणा बॅलन्स मध्ये कसं. मग ते आमची एक टीम असते आमची, आणि हे आमची टीम असल्या कारणामुळे एका टीमला दाबा एका पाईपाला 10 मुलं असतात. मग त्यांनी जे निघायचे मग ती एक काय किती टनाचं वजन, मग किती लोक पाहिजे आहेत, मग याचा एक अभ्यास करून हे आम्ही मूर्तिकार आणि मंडळ हे असं ठरवलं की आपल्याला विसर्जन खांद्यावरून करायचं आहे. आणि त्या कल्पनेतून ही परंपरा आतापर्यंत चालू राहील. मूर्तिकार श्री राजन झाड यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार जे अजूनपर्यंत तुमच्या सोबत? राजनबाईंना ती वडिलोपार्जित परंपरा मिळाली. त्यांचे विठ्ठल झाड हे पहिले मूर्ती बनवायचे होते, मग राजनबाईने चालू केली. आता त्यांची तिसरी पिढी विधीश झाड हे सुद्धा मूर्ती त्या क्षेत्रात आलेल्या आहेत आणि त्यांचा आता सिंहाचा वाटा यायला लागलाय. कारण आज तेजुगायची मूर्ती राजनबाईने कुठलीही मूर्ती बनवली तरी सगळे समजणारे तेजुगायचीच मूर्ती आहे. कारण तो एक चेहरा तेजुगाय आणि राजनबाई हे घरचं नातं आहे. कारण ज्या ठिकाणी तेजुगायचा राजा बसायचा त्याला अगदी लागूनच राजनबाईंचं घर होतं. त्यामुळे एकदम एक घरचंच नातं आहे. म्हणजे आम्ही मूर्तिकार असं समजतच नाही, तो घरचाच एक कार्यकर्ता आहे आणि तो बनवतोय असं असं. आणि तेही त्यांचा पूर्ण परिवार असो, राजनबाई असो, अजित असो, रुपेश असो, सचिन असो, जेवढे त्यांचे बंधू आहेत ते सगळे तेजुगाच्या राजाच्या गणपती बनवताना आणि पाण्यात शेवट म्हणजे एकमेव मूर्तिकार असेल तो गणपती पोचवेपर्यंत पाण्यात असतो. कारण ते सर्व परिवार शेवटपर्यंत पाण्यात असतो आमच्या सोबत. ओके, मला काय म्हणायचं राजन झाड होते की राजन झाडचे वडील होते ना हे गावून आलेले होते. म्हणजे असं त्यांचा परिचय नव्हता छोट्या छोट्या मूर्तीवर, पण त्यांना पहिला व्यासपीठ मिळालं असेल किंवा पहिला त्यांना सार्वजनिक जर बेस मिळाला असेल तर आमच्या तेजिकामध्ये, आणि त्यांनी त्याचा फायदा करून घेतला. कारण एकदम साधे कोणाचे बोलताना म्हणजे 10 मिनिटं बोलायचं तर 2 मिनिटात बोलणं आटत नाही. म्हणजे एवढं साधं तेच रूपांतर त्यांच्या मुलाजवळ आलंय राजेंद्र. आणि राजेंद्र म्हणजे एकंदर कुटुंब कसं साधं आणि कोणाची जास्त आपण पिक्चरमध्ये आपण म्हणजे पडद्याच्या मागे किंवा त्याच्या मागे आपल्याला जेवढं काय करता येईल त्या कलेतून त्यांचं एक ते वैशिष्ट्य त्यांचं मला आठवते. ओके, आता 5च्या वर्षीची जी मूर्ती होती ती उभी, ती संकल्पना काय होती थोडं सांगू शकता का? गेल्या वर्षी जी मूर्ती होती ना की ते आता समाजात सगळे विघ्न चाललेले आहे, याला रोखायला कोणीतरी अवतार घ्यायला हवा. तर ते त्या तेजुगा राजाने 6 भुजामध्ये ते अवतार, जसं युद्धाला कसा निघतो सैनिक बरोबर तसं त्याने चिलखत वगैरे घालून युद्धाला परिधान करून तो गणपती निघाला होता. बरोबर. आणि त्या प्रकारची मूर्ती ती राजनबाईच्या संकल्पनेतून पण बनवली. राजनबाईंनी ती संकल्पना केली, पण अजून त्याला गोडवा आपले हर्षद वारंग यांनी धोत्राच्या त्याबद्दल काय म्हणणार? त्याने वेगवेगळ्या प्रकारचे धोतर, त्यांचं तुमचं काय म्हणणं आहे? कारण काय होतं, एवढ्या मोठ्या उभ्या मूर्तीला धोतर नेसवणं थोडंसं अवघड होतं. त्यासाठी आम्ही बरेचसे जणांशी संकल्प साधत होतो. त्यावेळी हर्षदादा वारंग यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी ती या मूर्तीला सुंदर असं सोहळं नेसवलं. कारण कसं होतं, सोहळं रोज आरतीच्या आधी सकाळी अभिषेक होतो, अभिषेकाच्या आधी सोहळं चेंज करायचं असतं आणि त्याच्यासाठी अवधी जो मिळतो ना 25-30 मिनिटाचाच अवधी आपण देऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे
तेजुगयात दिवसभर गणेश भक्त येत असतात. बरोबर. पण जे वारंदादांनी केलं हे कमी वेळात अतिशय सुंदर प्रकारचं सोहळं त्यांनी गेल्या वर्षी त्याच्या नेलं. कामाबद्दल तुम्ही काय म्हणणार? ना अतिशय सुंदर काम आहे, एकदम डेडिकेटेडली काम करतात. कार्यकर्त्यांसारखे आपले असतात, नवीन नवीन कलर्स काही डिझाईन वगैरे असतात ते नेहमी शोधत असतात आणि ते मंडळात आपल्याला दाखवत असतात. ओके, आता एक शेवटचा प्रश्न. आता हा हरिक महोत्सव वर्ष 60वा वर्ष आहे, कशा पद्धतीने तुम्ही सेलिब्रेट करणार आणि जे गणेश भक्त येतात लाखोच्या संख्येने त्यांच्यासाठी काय तुम्ही मेसेज देणार? मेसेज म्हणजे कसं आहे की आता आपण मी मला तुम्हाला सांगितलं की हे 60 वर्ष आहे आणि आम्ही ह्या वयात बघतो पूर्वजांनी जे केलंय तर 60 वर्षामध्ये आपल्याला जेवढं समाजासाठी काही वर्षभरात काही करता येईल. आता आमचे पुढे कार्यक्रम शाळेला कलर काढणे आहे, कोणाला मुलांना दप्तर देणं, म्हणजे की आपण समाजाला एवढी 60 वर्षाच्या निमित्ताने आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं सांगितलं. की आम्ही जानेवारीपासून कर, पण त्याच्यापासून आपल्या लोकांपर्यंत काय देऊ शकतो आपण समाजासाठी, आपण काय करू शकतो ह्या कार्यक्रमाची म्हणजे पुढच्या आमच्या डिसेंबर जानेवारीपर्यंत आमचे कार्यक्रम चालू असणार. तर आम्ही वर्षभरासाठी हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि ते आता काय बरेच कार्यक्रम झालेले, बाकीचे कार्यक्रम चालू आहेत. महिन्याला आम्ही 2 कार्यक्रम घेत असतो आणि ते कार्यक्रम आम्हाला गणपती गेल्यानंतर सुद्धा आम्हाला करायचे आहेत. मग एखाद्या शाळेला गणेश म्हणा, एखाद्या शाळेला कलर पकडायचे, कुठल्या म्हणजे काय कोणाची काय आपल्याला वाटते की बघ या ठिकाणी आपल्याला पोचायला पाहिजे, आपल्याला या ठिकाणी ते द्यायला पाहिजे. तर गणरायाच्या कृपेने जे पवित्र जाण्या पेटीमध्ये पडतं किंवा कार्यकर्ते जे मेहनत ॲडसाठी वगैरे करतात त्यातून आलेल्या रकमेतून आपल्याला समजा 10 रुपये मिळत असेल तर त्यातले 6 रुपये तरी जनसेवेसाठी आपण खर्च करावे हा मंडळाचा नेहमी हेतू असतो आणि तो मंडळाने तो कायम ठेवला, त्याच्यामुळे आम्हाला चांगली बळकट. पण दादा मला एक तुला क्वेश्चन करायचं होता. जसं लालबाग ते भरपूर भक्त येतात आणि तुमचं हरिक महोत्सव वर्ष आहे, त्याची तयारी मग कशी करणार? आता दादानेच एक समाजसेवेचं बद्दल सांगितलं, मी मंडळाबद्दल आता विचारतो. मंडळाचं कसं आहे की आपण जानेवारी फेब्रुवारीपासून जसं भाईंने सांगितलं ना तसं आमच्या राजनबाईशी चर्चा चालू होत्या उत्सवाबद्दल सांगतो. उत्सवाबद्दल म्हणजे बाबा गणपती कसा असावा, कारण त्यानुसार आपल्याला डेकोरेशनचं वगैरे करायचं होतं. त्याचबरोबर आमचे विकासक आहे त्यांच्याशी मिटिंग चालू होती, कारण तेजुकाचं काम जोरदार चालू आहे. कारण इथे रोज जवळजवळ 150 लोक वगैरे काम करतायत, त्यांच्याही सांभाळतात. तर त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं, मंडळाचे वेगवेगळे उपक्रम घ्यायचे असतात. जसं बाईंनी सांगितलं 2-2 उपक्रम आम्ही ठेवले होते. त्याच्यात मग आपण छत्री वाटप घेतला, एसटीचं आपल्या इकडच्या महिलांना MSRTCचं कार्ड फ्री ऑफ कॉस्ट दिलं. त्याच्या आधी आपण ज्या आदिवासी पाड्यांची पण रेखी चालू आहे आपली की बाबा तिकडे काही आपण शाळांना मदत करू शकतो का, तर त्याचे पण आपलं काम चालू आहे. पण इथे आपल्याकडे जे रहिवासी आहेत बाबा, एक आपल्या छोटीशी संकल्पना अशी चालू आहे की बाबा इको फ्रेंडली मंडप आपण करू शकतो का, जिथे प्लास्टिकचा हे कमी होईल. मग जर प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जर भाविक आले तर त्यांना आपण कापडी पिशवी देऊ शकतो का. आता जसं गणपती रहिवासी लोक येत असतात तर मग आपण काय करतो, पूर्ण आपला मंडप हा एसीचा ठेवतो, तर जेणेकरून काय होतं की लोकांना वातावरण राहील. आज सबोकेश होणार, कारण मंडप पूर्ण पॅक असतो. एक्झिट लाईनला आपल्या पाण्याचे 4-5 जार लागलेले असतात, त्यामुळे जी लोक येत असतात की त्यांना पाणी पाहिजे असतं तर 20-20 लिटरचे जार आपण ते लावून ठेवलेलं असतो की त्यांना पाणी देतो. मागे ज्यावेळी 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळी या पावसाळ्यात पुराची आपत्ती आली होती, ट्रेन्स वगैरे बंद झाला होता, त्याही मंडळाने कार्यकर्त्यांसाठी जे नाश्ता बनवणार होता त्यात अजून नाश्ता वाढवला, बाहेर लोकांसाठी नाश्ता ठेवला, चहा ठेवलेली फ्री ऑफ कॉस्ट ठेवली होती. बाबा जे लोक चाललेले आहेत, जे आपले मुंबईकर आहेत त्यांना ती सुविधा करावी. वेगवेगळ्या प्रकारचं मंडळाचं नेहमी काम करतो. आता 60 वर्ष कार्यकर्त्यांमध्ये किती जोश आहे? भरपूर जोश आहे. आज आम्ही बघतोय, कालही मुलं गेली नाही, सकाळी 7-8 वाजता सांगावं लागलं अरे बाबा जा, तो आल्याशिवाय पाद्यभोजन चालू करणार नाही. तेव्हा 7-8 वाजता लोक गेले आणि बघतोय आम्ही 10ला परत आली मुलं. अरे नाही तयारी. आज तुम्ही बघा प्रत्येक जण इथे कामात व्यस्त आहे. आज आपला व्हिडिओ चालू पण मागून मला सांगताय अरे आवर धाम, कारण 4-4:30 पूजा करायची, अशी सगळी धावपळ आहे. ठीक आहे, आता मी आपल्या इथे संपवतो. मी तुमच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो हरिक महोत्सवासाठी. खूप सुंदरपणे पार पाडवी देवचरणी पात्र. गणपती बाप्पा.